नमस्कार मंडळी, मी काजल. स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलवर. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात नवी कलाटणी देणारा आहे. मेष राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही जे कष्ट भोगले, जे अडथळे पाहिले, ते आता कायमचे संपणार आहेत. कारण ग्रहाच्या अशा काही हालचाली होत आहेत, ज्या मेष राशीसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहेत. आजचा हा विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला नेमका कोणता मोठा लाभ होणार आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतं. तर मंडळी, सप्रेम जय श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या स्वामी भक्ती शक्ती या कुटुंबाच्या चॅनलवर. आजचा दिवस खूप खास आहे, कारण ग्रहाच्या नक्षत्राची चाल पुन्हा एकदा बदलत आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ भक्तीनं नाही, तर हे आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारं आहे, एक मार्गदर्शन आहे. आणि आज आपण एका अशा विषयावर चर्चा करत आहोत ज्याची प्रतीक्षा मेष राशीच्या अनेक बंधू भगिनींना होती. तुमच्यापैकी अनेक जण मला कमेंटमध्ये विचारत असतात की आमचे कष्ट कधी संपणार किंवा आमच्या नशिबाचे बंद दरवाजे कधी उघडणार. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील त्या सकारात्मक बदलाचा आहे. एक नकाशा आहे जो आता काही दिवसातच तुमच्या समोर येणार आहे. इथे थोडा गंभीर पण सकारात्मक सूर आहे. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेष राशीच्या कुंडली ग्रहाचे कोणते महत्त्वाचे बंद घडत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या करिअर, तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुमच्या कुटुंबातील आनंदावर होणार आहे. पण लक्षात ठेवा, ग्रहाचे हे बदल तुम्हाला फळ देतील, पण त्याच भोवती तुमची मेहनत आणि तुमची श्रद्धा ही तितकीच महत्त्वाची आहे. व्हिडिओच्या शेवटी मी एक तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याचा लाभ घेऊन तुम्ही ग्रहाच्या या बदलत्या अधिक सकारात्मक उपयोग करून घेऊ शकता. त्यामुळे 1 तासाचा प्रवास तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देणारा ठरेल, याची खात्री बाळगा. चला तर मग उशीर न करता आपल्या लाडक्या मेष राशीच्या महाबदलाची सुरुवात करूया. इथे स्वामी भक्ती शक्ती चॅनलसाठी व्हिडिओचा पुढचा भाग म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य आणि सद्यस्थिती याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. मेष राशीचा स्वभाव वैशिष्ट्य आणि स्थिरता 5 ते 15 मिनिटं. इथे तुमचा आवाज थोडा आत्मविश्वासाने भरलेला आणि जवळीक साधारणा ठेवा. आता आपण थोडं मेष राशीच्या मूळ स्वभावाबद्दल बोलूया. राशीचं मूळ स्वभाव बोलूया. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ म्हणजे ऊर्जा, धाडस आणि अग्नी. त्यामुळेच तुम्ही मेष राशीचे लोक स्वभावाने अत्यंत मेहनती आणि जिद्दी असतात. तुम्ही कधीही हार मानत नाही, हे तुमचं सर्वात मोठं बलस्थान आहे. पण कधी कधी याच जिद्दीमुळे तुम्ही घाईघाईत निर्णय घेता आणि मग नंतर पश्चाताप होतो, बरोबर ना? तुमच्या मनातलं स्वप्न मोठं असतं, पण ते पूर्ण करताना होणारी ओढताण तुम्हाला कधी कधी मानसिक थकवा देते. इथे प्रेक्षकांची कनेक्ट होण्यासाठी एक प्रश्न विचारा. तुम्हालाही सध्या असंच वाटतं का की तुम्ही मेहनत खूप करता, पण त्याचं अपेक्षित फळ मिळत नाहीये? किंवा काही लोक तुम्हाला विनाकारण त्रास देत आहेत? जर ते, तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहून तुमची उपस्थिती नोंदवा, कारण तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या राशीवर ग्रहाचा असा प्रभाव आहे की ज्याने तुमची परीक्षा घेतली आहे. सद्यस्थिती. आता आपण पाहूया की सध्याची स्थिती काय आहे आणि काय सांगते. मागील काही महिन्यापासून मेष राशीच्या जातकांना नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात थोड्या अस्थिरतेचा सामना करावा लागला आहे. आर्थिक बाजू, पैशाची आवक, तर त्याच वेळे खर्चही तितक्याच वेगाने वाढत आहे. म्हणजेच हातात पैसे टिकत नाही अशी तुमची तक्रार असू शकते. नातेसंबंध, कौटुंबिक जीवनातही काही गैरसमज किंवा संवाद कमी झाल्यामुळे अस्तव्यस्त निर्माण झाली आहे. आरोग्य, कामाच्या तणावामुळे किंवा अतिविचार करण्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी, विशेष थकवा किंवा निद्रानाशाचा त्रास जाणवत असल्याची शक्यता आहे. जिथे तुमचं सूर मंडळी, पण
हे सगळं तुमच्या घाबरण्यासाठी नाही, तर हे सगळ्यासाठी सांगत आहे की ही वेळ आता बदलणार आहे. ग्रह आता अशा स्थितीतून बाहेर पडत आहे जिथे तुमची ही सर्व ओढताना संपून एक नवीन सुरुवात होणार आहे. स्वामी भक्ती शक्तीवर माझा विश्वास आहे की जोपर्यंत तुम्ही कर्मावर आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवता तोपर्यंत कोणताही ग्रह तुमचे नुकसान करू शकत नाही. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत ग्रहाचे संक्रमण आणि नशिबाचा बदल. तर आता आपण पाहून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. मंडळी, मेष राशीच्या कुंडलीमध्ये ग्रहाचा असा योग आहे जुळून येत आहे ज्याला ज्योतिषशास्त्र राजयोग किंवा नशीब उजळणारा काळ मानला जातो. करिअर, नोकरी. 15 ते 22 मिनिटं. मेष राशीच्या जातकांनो, मागील काही काळ तुम्ही नोकरीत जी असुरक्षितता अनुभवत होता ती आता संपत आहे. तुमचं दक्षिण भागात कर्माचे स्थान, ग्रहाची हालचाल तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जात आहे. नवीन संधी. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर पुढच्या काही दिवसात तुम्हाला एक कॉल किंवा एक ईमेल येऊ शकतो. प्रमोशन. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जात आहे. तुमचं वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. जर तुमचा स्वभाव व्यवस्थित असेल तर जुनी अडकलेली देणी आता वसूल होतील. नवीन पार्टनरशिप. हा काळ उत्तम आहे. आर्थिक स्थिती. 12 ते 30 मिनिटं. पैशाबाबत बोलायचे झाले तर मेष राशीसाठी हा काळ धनवर्षाव करणारा आहे. गुंतवणूक. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय फायदेशीर ठरणार आहे, पण विचारपूर्वक पाऊल टाका. बचत. तुमची अनावश्यक खर्च करण्यासाठी सवय आता नियंत्रणात येईल, ज्यामुळे तुम्ही मोठी बचत करू शकाल. ज्यांनी पैशाची चणचण भासत होती त्यांना अचानक कुठून तरी आर्थिक मदत किंवा लाभ मिळण्याचे संकेत आहे. कौटुंबिक आणि नाती. कुटुंबात जे काही तणाव होते ते आता निवळणार आहे. घरातील व्यक्तीसोबत बसून मोकळेपणाने बोला, तुमचे गैरसमज दूर होतील. जीवनसाथी. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन नक्की होईल. ग्रहाच्या या बदलत्यामुळे तुमची मानसिक शांती वाढेल, पण लक्षात ठेवा, रात्रीची झोप पूर्ण घेणे हे तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप आवश्यक आहे. मंडळी, हे सर्व बदल आपल्या ग्रहाच्या गतीमुळे होत असेल तर तुमचं कर्म हेच खरं फळ देणार आहे. ग्रह तुम्हाला संधी देणार, पण त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. स्वामीची कृपा. हा काळ मेष राशीसाठी एक सुवर्ण काळ ठरेल याची मला खात्री आहे. सावधानतेचा इशारा. इथे मंडळी, सावधानतेचा इशारा. आता आपण एक अशा विषयावर बोलूया जो आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण ऐकतो की नशीब बदलणार आहे किंवा मोठा लाभ होणार आहे, तेव्हा आपण थोडं गफील राहतो किंवा अति आत्मविश्वासाने वागतो, निर्णय द्यायला लागतो. पण लक्षात ठेवा, ग्रहाचे बदल हे आपल्याला दिशा दाखवतात, आपल्याला आळशी बनवण्यासाठी नाही. म्हणूनच मेष राशी आळशी बनण्यासाठी नाही. म्हणून मेष राशीच्या जातकांसाठी येणाऱ्या या काळात काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अति आत्मविश्वास टाळा. तुम्हाला वाटेल की आता सगळं काही सोपं आहे आणि तुम्ही कोणत्याही कामात उडी द्याल, पण लक्षात ठेवा, कोणताही मोठी गुंतवणूक करताना किंवा नवीन व्यवसाय सुरू करताना त्या विषयाचा नीट अभ्यास करा. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. वादापासून दूर राहा. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुम्हाला राग पटकन येतो, हे माहीत आहे का? या काळात जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला तर शांत राहा. वाद घालून तुमचे काम बिघडू नका. लक्षात ठेवा, शांतता ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही खूप उत्साही असतात, पण शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाचा व्यापात जे वेळेवर करा. बाहेरचं खाणं टाळा. तुमच्या शरीराची ताकद टिकवून ठेवणं हेच तुमच्या यशाचं पहिलं पाऊल आहे. गुप्तता राखा. प्रत्येक गोष्टी सर्वांना सांगण्याची गरज नसते. तुमच्या नियोजनाबद्दल खूप जास्त चर्चा करू नका. तुमचं काम शांतपणे पूर्ण करा आणि जेव्हा यश हाती येईल तेव्हा सर्व ते आपोआप दिसेल. नात्यात पारदर्शकता ठेवा.
कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्याआधी एकदा विचार करा. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन देऊ नका, पण संशयी होऊन जवळच्या नात्यात दुरावा निर्माण करू नका. इथे पुन्हा मंडळी, मला तुम्हाला सावध का करायचं आहे, कारण तुम्ही स्वामी भक्ती शक्तीचे आहात आणि मला माझ्या प्रत्येक प्रेक्षकांनी यशस्वी झालेलं पाहायचं आहे. ही सावधानता तुम्हाला संकटापासून वाचवेल. जेव्हा तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल, तेव्हा तुम्हाला या ग्रहाची बदलण्याचा पूर्ण लाभ मिळेल. पुढच्या भागात आपण शेवटी आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत, जिथे मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जेणेकरून वातावरण सकारात्मक होईल. आता आपण पोहोचलो आहोत व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर. मगाशी मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी तुम्हाला एक असा उपाय सांगेल जो तुमचं आयुष्य नक्की घडवून आणल. मंडळी, ग्रह कितीही अनुकूल असले तरी कर्मासोबत भक्तीची जोड असणं खूप गरजेचं आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हे काही खास उपाय आहेत जे तुम्ही रोज किंवा मंगळवारी करू शकता. मंगळ ग्रहासाठी दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पाठन करा. शक्य असल्यास हनुमाच्या मंदिरात जाऊन लाल रंगाची फुले अर्पण करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल. स्वामीची सेवा. स्वामी भक्ती शक्तीच्या सर्व सदस्यांसाठी एक छोटा उपाय. रोज सकाळी उठल्यावर आपल्या तळहाताचे दर्शन घ्या आणि वास्तव्य लक्ष्मी हा मंत्र म्हणा. यामुळे दिवसभराची ऊर्जा सकारात्मक राहते. आपल्या शक्तीनुसार दर पौर्णिमेला गरजू लोकांना गोड अन्नाचे किंवा अन्नदान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरूची स्थिती बळकट होते. तर मंडळी, आज आपण मेष राशीच्या ग्रह हालचाली आणि नशिबाच्या बदलावर सविस्तर चर्चा केली. लक्षात ठेवा, आयुष्य जे चढ उतार असतं, पण आपल्या मनात आलेली जिद्द आणि स्वामींवरील विश्वास तुम्हाला कोणत्याही संकटात बाहेर काढू शकतो. जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल, तुम्हाला असं वाटत असेल की या माहितीमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो, तर स्वामी भक्ती शक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम हनुमते नमः लिहायला विसरू नका, कारण तुमची ही छोटीशी कमेंट तुमच्यातील सकारात्मकता जागृत करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण अशीच एक महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि स्वामीच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य नेहमी आनंदी राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आता मी एक शेवट सांगणार आहे की ते तुम्ही खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या बदलावर नशिबाच्या नव्या पहाटेवर सविस्तर चर्चा केली. लक्षात ठेवा, त्या दिशेला चालण्याची हिंमत आणि शक्ती ही तुमच्या कर्मामध्ये आणि तुमच्या श्रद्धेमध्ये आहे. आयुष्य हे चढ उतार असतं, पण आपल्या मनातील जिद्द आणि स्वामीवरील विश्वास तुम्हाला कोणत्याही संकटातून सुरक्षित बाहेर काढेल, याची मला खात्री आहे. आता जाता जाता एक छोटी विनंती, जर तुम्हाला आजची ही माहिती आपल्या आयुष्याशी मिळती जुळती वाटली असेल किंवा यातून तुम्हाला थोडासाही सकारात्मक आत्मविश्वास मिळाला असेल, तर आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे एक लाईकमुळे, शेअरमुळे ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ लिहा, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमची ही एक कमेंट आपल्या संपूर्ण कुटुंबाची सकारात्मक ऊर्जा वाढवते. तुमच्या आयुष्यात येणारा हा काळ सुख, समृद्धी आणि शांती घेऊन यावो, ही स्वामींचरणी प्रार्थना करते. भेटूया लवकर अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, आनंदी राहा, स्वामींच्या भक्तीचं मग्न राहा आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.